तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। आषाढी एकादशी निमित्त विठुरायाच्या दर्शनाची ओढ लागलेल्या वारकऱ्यांना पंढरपूरच्या दिशेने घेऊन जाणारी रेल्वेची विठ्ठल दर्शन एक्सप्रेस गाडी 3 जुलै रोजी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव रेल्वे स्थानकावरून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे। यावेळी वारकऱ्यांच्या स्वागतासाठी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव उपस्थित होते। त्यांनी या विठ्ठल दर्शन एक्सप्रेसला हिरवी झेंडी दाखवली। टाळ मृदंगाच्या निनादात विठुरायाचे नामस्मरण करत निघालेल्या वारकऱ्यांना निरोप देण्यासाठी अनेक नागरिक रेल्वे स्थानकावर आल्याने रेल्वे स्थानकाचा परिसर भक्तिमय झाला होता। विठुरायाच्या दर्शनाशी जाणाऱ्या वारकऱ्यांचा प्रवास सोयीचा व्हावा या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्या रेल्वे विभागाच्या मदतीने दरवर्षी बुलढाणा जिल्ह्यातून रेल्वेची विठ्ठल दर्शन एक्सप्रेस सोडण्यात येते। या विठ्ठल दर्शन एक्सप्रेसची पहिली फेरी 3 जुलै रोजी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली आहे। या विठ्ठल दर्शन एक्सप्रेसला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी हिरवी झेंडी दाखवली। यावेळी विविध राजकीय पक्षाचे आणि सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, वारकरी, नागरिक उपस्थित होते। यावर्षी सुद्धा आषाढी एकादशी निमित्त बुलढाणा जिल्ह्यातून 2 विशेष विठ्ठल दर्शन एक्सप्रेस गाड्या सोडण्यात येणार आहेत। या पहिल्या फेरीच्या विठ्ठल दर्शन गाडीमध्ये 1629 विठ्ठल भक्त म्हणजे 1629 विठ्ठल भक्त पंढरपूरला रवाना झाले आहेत। त्यामुळे रेल्वे विभागाला या विठ्ठल एक्सप्रेसच्या 6,11,055 रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळाले असून ही विशेष रेल्वे गाडी 4 जुलै रोजी सकाळी 9 वाजता पंढरपूरला पोहोचणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे। MCN न्यूज मराठी करिता शेख अजीज मोहम्मद, खामगाव। आपल्या बुलढाणा जिल्ह्यातून दरवर्षी हजारो वारकरी हे पंढरपूरच्या यात्रेमध्ये त्या ठिकाणी जात असतात आणि म्हणून आपण खामगाव येथून एक पंढरपूर स्पेशल, वारकरी स्पेशल नावानं ही ट्रेन या ठिकाणी जवळपास 16 बोग्यांची ट्रेन या ठिकाणाहून रवाना होत असते। आज ती ट्रेन इथले हजारो भाविक बुलढाणा जिल्ह्यातील घेऊन आज पंढरपूर करता आषाढी एकादशीच्या दर्शनाकरता वारकरी लोक निघालेले आहेत। त्या रेल्वेला हिरवी झेंडी दाखवण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आले।